वेशे हाणोनी गदा महावीरांचा करी चेंदा. अशा प्रकारे ते महावीर जे होते दैत्य लोक त्यांचा काय केलं, या गधेच्या सवाराने चेंदा व्हायचा, पण ते डोके पडले, तुकडे तुकडे केले डोक्यांचे उराचे. कित्येकांच्या मोडणी पादा भूमीवरी पाडिले रामा. दैत्य लोक काही लोकांच्या पायामध्ये पाय मोडले गधेच्या सवाराने, आता काही काही हात, काही काही डोके फोडले. किती एकांची गदा प्रहारे पुष्पांडवत फोडिली शिरे. आणि एकच गध्याने काय काय शिरे फोडली गेली. तर कसे तुकडे तुकडे केले, कोळा कोळा असतो, ते एक आपला फळ असतं, फळ त्याचे जर तुकडे केले तसे पडतात. तसे त्यांनी काय गदा मारली की त्या डोक्यांचे असे तुकडे तुकडे सगळीकडे काय करायचे, उडायचे. अशा प्रकारे एका मेदिनी एकसरे आपटुनिया मारितसे आणि काय करणं, काय करायचं, आपटायचं आणि खाली जमिनीवर पाडायचं. भूमीवरती काय करायचं, पाडायचं खाली. ऐसा देखुनिया भीमाचा मार रणी दैत्यान धरवे धीर. अशा प्रकारचे त्या भीमाचा मार सहन त्यांना होत नाही. त्यांना आता काय धीर त्यांनी सोडला सगळ्यांनी. का की हा बराच तुकडे तुकडे करते, कोणाचे पाय मोडले, कोणाचे हात मोडले, कोणाचे डोक्यांचे थोडे थोडे तुकडे डोक्यांचे उडवले गेले. असं म्हणजे प्रहार केला त्या ठिकाणी. तीन अक्षहिणी महासुर एके वेळी मारिले. त्या भीमाने 3 अक्षय सैन्य एका वेळेला मारले त्या गणगणामध्ये, त्यांच्या त्या राजवाड्यामध्ये तालुक्याच्या. रणकंदन झाले थोरा दैत्यांचा मोडला सैन्य भार. अशा प्रकारे महाभयंकर युद्ध झालं, रणस्कंद झालं आणि त्या दैत्याचा खोड मोडली. त्यांना घाबरत म्हणजे भीती सुटली. आता करायचं काय, सण होते त्या भीमाचा मार गदेचा, म्हणून ते काही घाबरले. शोणिताचा चालला पूर भयंकर ते समयी रामा. 3 अक्षय लोकांना मारले गेले, तुकडे केले, कोणाचे हात तोडले, म्हणजे पाय तोडले, म्हणजे डोके पडले, म्हणजे तिथं रक्त किती पडलं असेल. शोणिता म्हणजे रक्ताचा तिथं पुरच आला होता त्या ठिकाणी. अशा प्रकारे त्या ठिकाणी काय केले, याने युद्ध केला कोणी, या भीमाने त्या दैत्यांबरोबर. ऐशे देखोनी दैत्य पळाले एक आडा माझी पडिले. अशा प्रकारे एक वातावरणाचं पाहिल्याबरोबर काय झालं, ते पडून गेले. काही काढा एका खड्ड्यामध्ये पडले, ते पण डोंगराच्या पलीकडे आपला जीव कसा बचवायचा या तऱ्हेने ते दैत्य सगळे काढले. जीव घेऊन एक गेले एकरी घाले गिरी कपाटी रामा. एक जण आपला जीव बचवण्यासाठी काही लोक गेले, काही लोक गिरीमध्ये पर्वताच्या गड्या लपलेत. म्हणजे का, आपला फक्त जीव वाचवायचा, कारण आपण आपल्याला यांच्यावर आता युद्ध करता येणार नाही. आपल्याकडे झालं कारण याने एकदम चक्काचूर करून टाकलाय. 3 अक्षय लोक मारले, तिथे रक्ताचा पूर होते. अशा ठिकाणी कोणाचं चालणार आहे, ते पळेल. जे जिवंत आहे ते त्याचा लपाला लागेल. अकांत झाला नगरांत भीम क्रोधे असे धावत. या नगरामध्ये आक्रोश झाला, सगळं भीतीदायक वातावरण निर्माण झालं. आणि मग अशा वेळेला काय केला, भीम क्रोधाने त्याला क्रोध आला आणि लागल्या मागे त्याच्या कोणाच्या तालकेत राहिले. ते देखोनी तालकेतू पळत खांदी घेऊन द्रौपदीशी रामा. तालुक्यातला तर वाटलं आपला आता इथं काही निभाव लागणार नाही, कारण 3 अक्षय लोक या ठिकाणी एका गधेने त्यांनी मारलेले आहेत. तर आपली काय आपण त्याच्या पुढे काय करणार आहेत, राहणार आहोत. म्हणून तो तालकेत त्या द्रौपदीला आपल्या खांद्यावरती घेतली आणि पुढे पळायला लागला. तया देखोनी भीमसेन धावे हस्ती गदा घेऊन. हे दृश्य भीमाने पाहिलं. हा तालकेत हा राक्षस या द्रौपदीला घेऊन पळतोय. मग त्यांनी ते पाहिल्याबरोबर गदा हातात घेतली आणि त्याच्या बरोबर मागे लागले. तव द्रौपदीशी मार्गी टाकून दैत्य पळाला तालकेतू रामा. तालकेत दैत्य घाबरलं. आता आपल्या याच्या पुढे काय निभाव लागणार नाही, आपला जीव फक्त बचवायचा. म्हणून त्यांनी काय केली, त्या द्रौपदीला तिथं टाकली आणि तो पळून गेला. धर्माची पाळीली आण
दैत्याचा राखिला प्राण. भीमाला एवढीच आठवण आली की त्याच्या बंधूने धर्मराजाने एक आण घातली होती, शपथ घातली होती आईची की फक्त एवढं कर, तू युद्ध वगैरे कर, परंतु त्या दैत्य राखे जो आहे चालते त्याला बोलतो ठार मारू नकोस. म्हणून त्याने ते आण आईची पाळली आणि त्याला काय मारलं नाही कोणाला, त्या तालकेत राजाला भीमाने. मग द्रौपदी कारणे घेऊन आला भीम धर्मापाशी राम. आणि मग काय केलं, त्याला आनंद झाला कोणाला, भीमाला, की एवढ्या दिवशी हे रत्न अशा प्रकारचे आपल्यापासून दूर झालेले होते आणि आज या दैत्याच्या यांतून काय केलेलं आहे मी, त्यांच्या म्हणजे त्या दैत्याने घडून नेली होती ना हिला, कोणाला, द्रौपदीशी दिला. मग त्याच्यापासून आपल्या जवळ त्याला आणि काय केलं, त्याला आनंद झाला आणि मग त्या द्रौपदीला या भीमाने घेऊन आलेला आहे. जे भेटी झाली बंधूंशी राया, काय सांगू त्या सुखाशी. मग काय काय सुख मध्ये सांगायचं. त्या अशा वेळेला द्रौपदीला घेऊन ज्या वेळेला भीम आला की नाही त्यांच्या भावांजवळ, कोण तर 5 पांडव होते, कोण होते त्याचे 4 पांडव होते, कोण तर अर्जुन, सहदेव, नकुल आणि भीम हे होते आणि धर्मराजा. आणि मग भीम काय केला, त्या द्रौपदीला घेऊन आला. त्यावेळेला त्यांचा तो जर सुखाचा सोहळा जर बघितला असा, आनंदाचा सोहळा, तर फार मोठा आहे. की ज्या वेळेला आपला समजा असा कोण गेला घरातून समजा निघून आणि 4-5 वर्षामध्ये जर समजा परत आला किंवा पुन्हा आपल्या घरात आला तर आपला किती आनंद होणार आहे, किती समाधान वाटणार आहे. त्यामुळे आपलं हे गेलेलं रत्न, त्याची ती पत्नी आता 5 पांडवांची त्या कालकेत राजाने हरवून नेली होती, त्यांची सुटका करून आणलेली आहे आणि तो आनंद त्यांना फार मोठा वाटतो. पुढे कथा वर्तली कैशी, ते सांगे नामा विष्णुदास रामा. पुढे आता ही कथा कशी होणार आहे ती विष्णुदास नामदेव महाराज सांगतात. बोला. नाही बोला. इति श्री महान महाभारते स्वर्गारोहण कथा निरूपम नाम चतुरोध्याय. जय प्रौढाय कृष्णार्पण शंभो तो पार्वती पदे हर महादेव सीताकांत समर्पये. गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. देवी माते की जय. बजरंग बली की जय. गजानन महाराज की जय. जय थोडा घ्यायचं दुसऱ्या यातल्या थोड्याशा ओव्या समजलं, नाही तर मग राहतील जास्त.